गनिमी काव्याचं पहिले सूत्र हे आहे की शत्रू छावणीवर अचानक हल्ला करून त्याला गोंधळात टाकायचं. हवी तेवढी नासधूस करून आपल्या राज्यात परत यायचं. शत्रूवर असाच अचानक हल्ला करून शत्रू सावरेपर्यंत मराठे स्वराज्यात दाखल होत असत. या हल्ल्यामुळे अर्थातच शत्रू घाबरायचा, कारण त्याला मराठे दिसेपर्यंत ते नासधूस करून निघून जायचे. या गनिमी काव्यास गुरिल्ला युद्ध असेही देखील म्हणतात. मराठ्यांनी नेहमीच ही युद्धनीती वापरली. शाहिस्तेखान जेव्हा पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला होता, तेव्हा राजांनी गनिमी काव्याचाच वापर केला होता. शाहिस्तेखान सावध असल्याने तो पळाला. त्याची बोटं मात्र राजाने छाटली. यामुळे शाहिस्तेखान मात्र गडबडला आणि लवकरच लाल महालातील तळ उठवून परत गेला. हीच नीती आता भारत सरकारने उरी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी वापरली होती. राजांच्याकडे जे बिनीचे सरदार होते, त्यात महत्त्वाचे नाव होते हंबीरराव मोहिते.